आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता. तुम्हाला माहिती होणार नाही. तर हा बऱ्याच लाडक्या बहिणींना जानेवारीचा महिना आलेला नाही आहे, तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा होईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की जानेवारीचा महिना बऱ्याच लाडक्या बहिणींनी KYC करून पण त्यांना हप्ता मिळालेला नाही आहे. आणि बऱ्याच लाडक्या बहिणींना KYC केली पण त्यांना दुरुस्ती यादीमध्ये नाव नाही आहे असं पण येत आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका, ही माझी विनंती आहे मित्र आणि मैत्रिणींनो. कारण की सपोर्ट करा ना तुम्ही मला सपोर्ट केलं तर मी तुमच्यासाठी खूप नवीन व्हिडिओ घेऊन येईल, नवीन अपडेट घेऊन येईल. आणि तुमचे काय प्रश्न आहेत ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा. आणि आज आपण पाहत आहोत मार्च महिन्याच्या हप्त्याची म्हणजे वेळ. बऱ्याच लाडक्या बहिणी वाट पण पाहत आहेत, त्याच्यासाठी मी तुम्हाला एक अपडेट घेऊन आले. चला पाहू काय आहे ते. बघा, मार्च महिन्याची आज आहे 3 तारीख. बऱ्याच बहिणींचे पैसे आलेले नाही आहेत जानेवारीचे, तर ते मी तुम्हाला सांगते या व्हिडिओमध्ये. बघा, आदितीताई तटकरे यांनी सांगितलं होतं की 3 दिवस सन्मान निधी भेटणार आहे मागच्या GRमध्ये. तर आता GR येईल, या पहिल्या आठवड्यामध्ये GR येईल. आणि GR आला की मी तुमच्यापर्यंत नक्कीच व्हिडिओ घेऊन येईल. आणि बऱ्याच लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता आला नाही, तर बघा हे तुम्हाला सांगते. आणि सोशल मीडियावर असं चाललं आहे की KYC न केल्यामुळे 9,000 रुपयांचे नुकसान होईल, याची वस्तुस्थिती आहे. हां, ठीक आहे, जर तुमचे मागील अनेक हप्ते तांत्रिक कारणामुळे रखडले असतील तर KYC पूर्ण केल्याशिवाय ती एकत्रित मोठी रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार नाही. 23 फेब्रुवारीची अपडेट. मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की आधार संलग्न बँक खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पण जर तुमची KYC अपडेट नसेल तर या यादीत तुमचे नाव असूनही पैसे ट्रान्सफर होताना अडथळा येऊ शकतो. आणि दुसरा म्हणजे दुरुस्ती मेसेज. ज्यांना आधार क्रमांक KYC दुरुस्तीच्या यादीत नाही असा मेसेज येतोय त्यांनी घाबरू नका. याचा अर्थ तुमची माहिती बरोबर आहे आणि तुम्हाला फक्त बँकेच्या प्रक्रियेची वाट पाहायची आहे. आणि तुम्ही काय करायचं, ज्यांना म्हणजे KYC केली यादीत नाव नाही असं येत असेल तर तुम्ही सरळ बँकेमध्ये जाऊन तिथून तुम्ही एकदा अपडेट करून घ्या किंवा KYC करून घ्या. तिथून पण थोडे प्रॉब्लेम येतात, तर सर्व बहिणींना सांगायचं हेच की तिथे बँकेत चेक करा एकदा. आज 3 मार्च आहे, त्यामुळे ज्यांना अजून मेसेज आलेला नाही त्यांनी 2 गोष्टी तातडीने करा. तुमच्या बँकेत जाऊन तुमचं खातं DBTसाठी सक्रिय आहे का याची खात्री करा. म्हणजे हे मी तुम्हाला पहिले सांगितले आणि परत सांगते. दुसरं म्हणजे नारी शक्ती दूत ॲपवर तुमची KYC यशस्वी झाली आहे का हे तपासा, हे तुम्ही नक्की तपासा. तिसरं म्हणजे आदिती तटकरे त्यांच्या माहितीनुसार पुढील 2-3 दिवसात बहुतांश पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील. हे म्हणजे मी सांगते, मला असं वाटते की या हप्त्यात पैसे येतील, कारण की आदितीताई तटकरे यांचा GR आला की मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. आणि माहिती वेळेवर मिळाली तर नुकसान टाळता येते. त्यामुळे ही माहिती आपल्या इतर मैत्रिणींना आणि नातेवाईकांना, महिलांना नक्की शेअर करा. आज कोणाकोणाचे पैसे जमा झाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. म्हणजे झाले का नाही ते सांगा, कारण की बरेच ठिकाणी झालेले आहेत किंवा झालेले नाहीत. झालेलेच नाही आहेत हे माझा सवाल आहे. फक्त मला मेसेज करा कमेंट बॉक्समध्ये, काही पण तुम्ही टाईप करा, मी तुमच्या प्रश्नाचं नक्कीच उत्तर देईल. आणि टाईप केल्यावर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण तेवढंच करा. आणि तुमचं जेवढं मला प्रेम भेटेल खूप चांगलं होईल. आणि तुमच्यासाठी मी चांगले नवीन अपडेट घेऊन येत जाईल. आणि तुमचा काय प्रश्न आहे ते मला विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये. ही माझी कळकळीची विनंती आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.